आता पाहूया महायुतीच्या जागा वाटपासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महायुतीत फॉर्म्युलाच्या आकड्यापेक्षा विजयाची खात्री असलेल्यांना संधी जिंकू शकण्याच्या मेरिटवर जागा वाटप होणार। महायुतीच्या बैठकीतल्या आतली बातमी। महायुतीचा फॉर्म्युला 37-8-3 राहण्याची शक्यता। भाजप 37, शिवसेना 8 तर अजित पवार गटाला 3 जागा मिळण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेसला 2 किंवा 3 जागा मिळण्याची शक्यता। बारामती, रायगड, मावळची जागा अजित पवार गटाला मिळण्याचा अंदाज। राष्ट्रवादीची 9 जागांची मागणी। राष्ट्रवादीकडून 2 दिवसीय बैठकीत लोकसभेच्या 9 जागांसाठी मागणी। कार्यकर्त्यांकडून लोकसभेच्या 9 जागांसाठी उमेदवारांची मागणी। विद्यमान खासदारांच्या जागा द्या, शिंदे गटाची मागणी। अमित शहांकडून मुख्यमंत्री शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। शिंदेंच्या शिवसेना 8 जागा मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मुंबईत 6 पैकी 5 जागा भाजपला तर 1 जागा शिंदे गटाला जाण्याची शक्यता। दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध राहुल नार्वेकरांची लढत होणार। मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देऊ जागा वाटपाबाबत योग्य वेळी माहिती देणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर केंद्रीय नेतृत्वाशी राज्यातील जागा वाटपावर चर्चा होणार। फडणवीसांची माहिती। जागा वाटप मिळणार आणि एवढेच आणि शिंदे गट आक्रमक। भाजपच्या मित्रपक्षांच्या आग्रहामुळे महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलण्याची शक्यता। महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची दिल्लीत बैठक सुरू। अमित शहा, जेपी नड्डांसोबत राज्यातील भाजप नेत्यांची बैठक। देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, शेलार यांची बैठकीला उपस्थिती।